आणि यानंतर पुण्याहून एक मोठी अपडेट। शीतल तेजवानी यांची गेल्या काही तासांपासून चौकशी सुरू होती। ही चौकशी पूर्ण झाली आणि आता त्या बाहेर आल्या। माध्यमांची त्या काही बोलतात का याची आता उत्सुकता असणार आहे। त्यांची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी प्रयत्न करतात। लाइट बंद करा रे पोरांनो। मात्र सध्या त्या कुठलीही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीयेत। शिवानी आपल्या सोबत आहे। शिवानी, काय घडते नेमकं? आपण जर बघितलं तर 4 तासांपासून शीतल तेजवानी यांची पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी सुरू होती आणि आता ती चौकशी संपल्यानंतर शीतल तेजवानी आहे त्या बाहेर आलेले आहे आणि त्यांना साधारण त्यांचा बाईट मागायचा, त्यांची प्रतिक्रिया घ्यायचा माध्यम प्रयत्न करतायत। मात्र त्या कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीये। त्यांना अविविध प्रश्न विचारले जातात माध्यमांकडनं, पण त्यांच्याकडनं कोणतंही उत्तर दिलं जात नाहीये। आपण जर बघितलं तर त्यांची काळी गाडी आपण बघतोय, ते संपूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। त्यांना पोलिसांच्या गाडीतून त्यांना शीतल तेजवानी आहे यांना नेण्यात येतंय। त्यांच्या घराकडे असू दे किंवा पोलीस आयुक्तालयातून बाहेर जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे। मात्र माध्यम आहे त्यांना वारंवार प्रश्न विचारतायत की असं का केलं, ही जमीन का विकली किंवा चौकशीत नेमकं काय काय समोर आलं याची सगळी माहिती आहे ती माध्यम घेण्याचा प्रयत्न करताय। मात्र शीतल तेजवानी कोणत्याही प्रकारची माहिती द्यायला या ठिकाणी तयार नाहीये। आपण जर व्हिज्युअल्स मध्ये बघितलं तर संपूर्ण जे आहे शीतल तेजवानी आपल्याला काळ्या गाडीत बसलेल्या दिसतात। पोलीस आयुक्तालयात त्यांची 4-4 तास चौकशी झाली आणि त्यानंतर आता ते बाहेर आले आहेत आणि अर्थातच पोलिसांच्या गाडीतून त्यांना नेण्यात येत आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आला आहे। आणि आपण जर 2006 मध्ये त्यांनी महाराष्ट्रांकडून जमीन घेतली होती आणि त्याच्यानंतर आता ती विकण्यात आली। माध्यमांची तुम्ही काय बोलण्यात तयार आहे का? काय आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तुम्ही गाडीचे काच मागे लावून घेतलेत आणि त्यांची जी गाडी आहे ती बाहेर पडताना आपण सगळे बघतोय, पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया आतापर्यंत दिलेली नाहीये। निश्चितपणे शिवानी, आपण पाहतो आहोत माध्यमांची तुम्हा सगळ्यांची धावपळ आहे। या जे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजत आहे गेल्या काही दिवसांपासून, त्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवानी आहेत आणि त्यांची प्रतिक्रियेसाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे। मात्र 4 तास ही चौकशी झाली आहे आणि 4 तासानंतर शीतल तेजवानीची चौकशी पूर्ण झाली। मात्र या चौकशीत काय काय विचारण्यात आलं, काय काय सांगितलं, त्यांची प्रतिक्रिया काय आहे याबाबतची कोणतीही माहिती आता कळू शकलेली नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।